बसा. सर्व मान्यवरांची विनंती आहे की आपण इथं आला पाहिजे. सुभाष बसवंत बाप्पू तिकडची खुर्ची घेऊन इकडे या. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती आहे की बोलवण्याचा आग्रह करू नका. आपल्या गावातील सर्व तरुण युवा मंडळांनी हा भरवलेला यात्रेनिमित्तचा हा कार्यक्रम आहे. कुणीही बोलवण्याचा आग्रह करू नका. कृपया इथे समोर येऊन बसा. बाळकृष्ण बसवंत ज्येष्ठ सर्जेराव जगताप बाप्पू आपण या ठिकाणी यायचंय. सर्व ज्येष्ठ मंडळींना विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी चला व्हॅलेंटिना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचं कोण आहे रिप्रेझेंटेटिव्ह? गणेश हेरकळ एकटाच आहे का? ठीक आहे. पहिल्यांदा या ठिकाणी दोन्ही पंचांचा सत्कार आपण घेणार आहे मान्यवरांच्या हस्ते. बघा उत्कृष्ट पंचांचं काम केलं. मागच्या वर्षी सुद्धा रॉबिन सर आणि विशाल दादा चिकू खरात या दोघांनी पंचांचं काम या ठिकाणी केलं होतं. तसंच लाईव्हचं सुद्धा उत्कृष्ट या ठिकाणी काम लाईव्हवाल्यांनी केलं आणि त्याच्यामुळं आपल्या या चावडीत गर्दी न होता आपल्या घरी बघणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत किंवा क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना या लाईव्हमुळे शेंदुरजणे प्रीमियर लीगचा पूर्ण आस्वाद घेता आला. पंचांचं आणि या लाईव्ह कॅमेरामन सगळ्यांचंच मी या ठिकाणी शेंदुरजणे प्रीमियर लीग यात्रा कमिटी शेंदुरजणे यांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांना विनंती करतो की या ठिकाणी यायचं, त्यांचा लगेच सत्कार घ्यायचा. शेंदुरजणे प्रीमियर लीगच्या कमिटी मेंबरना विनंती आहे लगेच हा सत्कार घेण्यासाठी तयारी करा. या पुढे या. रॉबिन सर, विशाल दादा या. प्रीमियर लीगच्या कमिटी मेंबरला विनंती आहे. चला सन्मान चिन्ह पंचांची सन्मान चिन्ह आणा. चला आहेत ना? या समोर सर, पुढे या की. रॉबिन सर आणि विशाल दादा खरात या दोघांचाही सत्कार या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शिवाजी बापूराव नवले यांच्या हस्ते होणार आहे. दोघांनाही सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात पंचांसाठी. कमिटीला विनंती आहे फोटो सुद्धा घ्या. युवराज शिंदे, रॉबिन सर. वाई तालुका क्रिकेट म्हणलं ना की या नावाच्या सगळीकडं दरार आहे. वाई क्रिकेट क्लबसाठी कायम आपलं उत्कृष्ट कामगिरी केली आणि आता आपल्यासाठी या शेंदुरजणे प्रीमियर लीगसाठी पंच म्हणून लाभले. तसेच दुसरं नाव विशाल चिकोदादा खरात. वाई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये
गाजलेलं नाव, उत्कृष्ट कामगिरी आपल्या खेळातून तालुक्याचं नाव उंचावलं आणि आज या शेंदुरजणी प्रीमियर लीगसाठी सहयोग दिला, पंच म्हणून काम केलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर्वांच्या वतीनं मी त्यांचा धन्यवाद देतो. लाईव्ह सौजन्य प्रीतम सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येत आहे. आमचे ज्येष्ठ हनुमान श्रीपती जगताप यांच्या वतीनं यांच्या हस्ते हा सन्मान चिन्ह देऊन प्रीतम सरांचा सन्मान करायचा आहे. नावं नको त्याची नावं कुठे आहेत? त्यांची नावं आहेत की यार. ठीक आहे, उमेश जगताप. आपण ज्याला द्यायचं त्याचं नाव कुठे आहे? त्यालाच की द्यायचं, ह्यांनाच की द्यायचं. अरे बाबा, आता समजा उत्कृष्ट मालिकावर साहित्य कोण असेल? जरा वेळेचं बंधन असल्यामुळे आपण मोठी बक्षिसं या ठिकाणी देणारे प्रथम आणि त्याच्यानंतर जी वैयक्तिक बक्षिस आहेत ती शेंदुरजणे प्रीमियर लीगच्या वतीने देण्यात येतील. या ठिकाणी वैयक्तिक पुरस्कार प्रथम द्यायला आपण चालू करतोय. वैयक्तिक पुरस्कारामध्ये उत्कृष्ट मालिकावीर त्याच्यासाठी बक्षीस होतं सायकल आणि त्याचं सौजन्य मान्य श्री उमेश रमेश जगताप यांना मी विनंती करतो. आणि उत्कृष्ट मालिकावीर म्हणून जे बक्षीस देण्यात येणार आहे त्याच्यासाठीचं नाव या ठिकाणी कमिटीला विनंती आहे. वैयक्तिक पुरस्कार आणि मान्यवरांचं पहिले सन्मान चिन्ह द्या आणि त्याच्यानंतर वैयक्तिक ज्या खेळाडूला तो बक्षीस मिळाले ते बक्षीस द्या. पहिल्यांदा उमेश दादांचं एक वैयक्तिक सन्मान चिन्ह द्या, कमिटीतून कोणीतरी द्या. आणि जो उत्कृष्ट मालिकावीर आहे सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. शेतकरी पॉवर संघाचा चप्पळ चित्ता हरिदास लोंढे या पूर्ण मालिकेमध्ये उत्कृष्ट मालिकेवीर ठरलेला आहे हरिदास लोंढे. त्याचे टोटल पॉईंट्स आहेत 397. एकूण रन त्याने केलेले आहेत 132. त्यातमध्ये 18 4 आणि 7 विकेट त्याने घेतलेले आहेत. अशी उत्कृष्ट कामगिरी त्याने केलेली आहे आणि ही सायकल त्याला बक्षीस भेटलेली आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज यांना बॅट बक्षीस देण्यात येणार आहे. सौजन्य श्री संजय भिकू जाधव, श्री दत्त जनरल किराणा स्टोअर. संजय नानांना विनंती करतो प्रथम कमिटीनं त्यांचं सन्मान चिन्ह द्या. आणि जो उत्कृष्ट बॅट्समन आहे बघा, हे बक्षीस सुद्धा पुन्हा एकदा हरिदास लोंढेलाच भेटतंय. आणि जी बक्षिसाची बॅट आहे ती संजय नानांच्या हस्ते हरिदासला देण्यात येते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा, वैयक्तिक 2 बक्षिसं मिळाली. शेतकरी पॉवर संघ आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली, संघाला शेवटपर्यंत घेऊन आला. पुढचं आणि वैयक्तिक बक्षीस आहे उत्कृष्ट गोलंदाज ब्रँडेड शूज सौजन्य मान्य श्री सचिन प्रकाश बसवंत यांच्या वतीनं बेस्ट बॉलर असं बक्षीस देण्यात येणार आहे. सचिन बसवंत आहेत का इथं? त्यांच्या वतीनं कोणीतरी द्या. किरण बसवंत. आहेत की उठा की
पहिलं त्यांचं सन्मान चिन्ह द्या. आणि बेस्ट बॉलरचं जे बक्षीस आहे ते न्यू स्टार वॉरियर्सचे कॅप्टन स्वप्नील येवले यांना भेटतंय. त्यांनी टोटल 5 सामन्यांमध्ये 11 विकेट घेतलेले आहेत. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत स्वप्नील येवले यांच्यासाठी, न्यू स्टार वॉरियर्स. जे बेस्ट बॉलरसाठी बक्षीस आहे ते शूज आहे. ते बक्षीस घेतलं नव्हतं कारण ते कोणाला मिळेल हे माहीत नव्हतं आणि त्याच्या साईजनुसार ते बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे. बसवंत स्वप्नील येवले. पुढचं बक्षीस आहे उत्कृष्ट सामनावीर आकर्षक ट्रॉफी सौजन्य श्रेयस विश्वास जगताप पाटील. नाना आहेत विश्वास नाना पाटील यांच्या हस्ते देण्यात येईल. पहिल्यांदा त्यांचा सन्मान चिन्ह द्या. उत्कृष्ट सामनावीर आणि मॅन ऑफ द मॅच बघा बक्षीस सुद्धा त्यांचंच आणि खेळाडू सुद्धा त्यांचाच. पॉवर शेतकरी पॉवर आणि त्याच्यानंतर पाटील स्ट्रायकर्स आणि श्रीराम वॉरियर्स अशा 3 संघ या क्वालिफायरमध्ये आलेले आणि 4थं सुद्धा बक्षीस या ठिकाणी आहे. तर विजेता ठरलेला जो पाटील स्ट्रायकरचा संघ आहे त्यांचाच खेळाडू या ठिकाणी त्याला मिळतंय उत्कृष्ट सामनावीर आकर्षक ट्रॉफीचं बक्षीस. नाव त्याचं प्रथमेश येवले. स्पॉटलाईटचा खेळाडू प्रथमेश येवले. बघून घ्या कदकाठी. मागच्या वर्षीच्या पर्वात सुद्धा उत्कृष्ट कामगिरी आणि या वर्षीच्या पर्वात स्वतःच्या संघाला विजेते घोषित करून दिलं. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी अजून इतर जे सौजन्य होते त्यांच्या सुद्धा या ठिकाणी सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या वतीनं सन्मान घेण्यात येणार आहे. सर्व टी शर्ट सौजन्य रोशन दत्तात्रय जगताप सर्व रुबाबदार मेन्सवेअर. स्टंप सौजन्य अभिजित आप्पा मांढरे. सर्वांना विनंती आहे जरा लगेच येऊन आपले सन्मान घ्या. पाणी सौजन्य अक्षय चंद्रकांत जगताप श्रीराज वॉटर सप्लायर्स. शिस्तप्रिय संघ सौजन्य माननीय सतीश शामराव जाधव उत्कर्ष कन्स्ट्रक्शन. चेंडू सौजन्य अमर मनोहर जाधव प्रेमा पेपर ब्लास्टर. मेडल सौजन्य सागर सुरेश आबनावे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लीड टेक महिंद्रा. लाईव्ह प्रसारण सौजन्य कुणाल जगताप ओंकार जगताप शुभम जगताप आणि SPL फ्लेक्स सौजन्य जितेंद्र आप्पा जाधव. या सर्वांना विनंती आहे आपली आपली सन्मान चिन्ह घ्यायची आहेत आणि या सर्वांचं विशेष धन्यवाद. यांनी या सिंधुदुर्ग प्रीमियर लीगसाठी लागणारं जे काही सौजन्य फ्लेक्स असू द्या पाणी असू द्या स्टंप्स असू द्या टी शर्ट असू द्या चेंडू असू द्या किंवा शिस्तप्रिय संघासाठी सतीश नानांनी जे बक्षीस दिलं त्यांच्यासाठी त्यांना हे सन्मान चिन्ह देण्यात येते. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. चला कोण राहिले का लगेच घ्या. झालं. मेडल सौजन्य सागर सुरेश आपनावे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लीड टेक महिंद्रा यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय. मेडलसाठीचं त्यांनी सौजन्य दिलं होतं. बघा कोण राहिले का या सौजन्यामधून सन्मान चिन्ह घ्यायचं.
बघा हे सन्मान चिन्ह दिल्यानंतर जे 4 संघ आहेत, चतुर्थ, तृतीय, उपविजेता आणि विजेता अशी बक्षिसं देण्यात येणार आहेत. जे ट्रॉफीचे सौजन्य आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती सागर तानाजी गायकवाड पाटील, जिल्हा परिषद व्यवस्थापन समिती माजी उपाध्यक्ष आणि आता सदस्य आहेत, त्यांचं सन्मान चिन्ह देण्यात येते. पुढचं सौजन्य तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे मान्य श्री अतुल रामचंद्र येवले, आदित्य सेल्स अँड सर्व्हिसेस. द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती मान्य सचिन लक्ष्मण येवले, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष. प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती यात्रा कमिटी शेंदूरजने, यात्रा कमिटीचं कोण आहे का इथं? तात्या घ्या. अजून यात्रा कमिटीचं कोण उपस्थित आहे का? सर्वांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. बघा ही प्रीमियर लीग या सर्व लोकांच्या मार्गदर्शनामुळं, सहयोगामुळं आणि हे जे स्पॉन्सर्स आपल्याला भेटतात यांच्यामुळं झालेली आहे. आता मी पहिले 4 बक्षिसं पुकारतोय. प्रथम त्यांना सन्मान चिन्ह द्या आणि त्याच्यानंतर मग संघाला पुढे बोलवून बक्षीस द्या. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे ते या ठिकाणी सृष्टी कन्स्ट्रक्शन सर्वे सर्वा माननीय गणेश दादा कांगडे यांच्या हस्ते देण्यात आलेले. कमिटीला विनंती आहे प्रथम त्यांचा सन्मान चिन्ह द्या. आणि चतुर्थ क्रमांकाची जी टीम आहे श्रीराज जम्बो 11, संघमालक अक्षय चंद्रकांत जगताप, निखिल तानाजी जाधव आणि छोटा संघमालक श्रीराज अक्षय जगताप आणि त्यांचा पूर्ण संघ यांना विनंती आहे आपलं चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस घ्यायला यायचंय. आयकॉन प्लेअर अमित जगताप आणि कॅप्टन रोहित मांढरे, सर्व संघाला विनंती आहे आपली चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस घ्या लगेच. हे बघा मी वारंवार सांगतोय, जिल्हा परिषद पंचायत समितीची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये जी आचारसंहिता चालू आहे त्यांनी नियम व अटी घालून दिलेले आहेत. त्या सगळ्या वेळेत आपल्याला कार्यक्रम करायचे आहेत. चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी दिलेली आहे माननीय श्री सागर तानाजी गायकवाड यांनी सुद्धा यायचंय. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. श्रीराज जम्बो 11 संघासाठी चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस, ट्रॉफी सौजन्य माननीय श्री सागर तानाजी गायकवाड आणि रोख रक्कम 8,000 रुपयाचं बक्षीस माननीय श्री गणेश दादा कांगडे यांच्याकडून. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम 10,000 रुपये सचिन अण्णा मुळीक अध्यक्ष आणि विशाल बसवंत शिवशक्ती एंटरप्राइजेस आणि विशाल डेकोरेटर्सचे सर्वे सर्वा. आणि तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती माननीय श्री अतुल रामचंद्र येवले. दोन्ही स्पॉन्सर्सना विनंती आहे
समोर यायचंय आणि तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते शेतकरी पॉवर्स संघमालक अविनाश भैया जगताप, आयकॉन प्लेअर हरिदास लोंढे आणि कॅप्टन कुंदन गोळे आणि त्यांचा पूर्ण संघ यांना विनंती आहे आपलं बक्षीस घेण्यासाठी समोर यायचंय. सौजन्य तृतीय क्रमांकाची ट्रॉफी अतुल रामचंद्र येवले आणि रोख रक्कम 10,000 रुपये सचिन अण्णा मुळीक आणि विशाल बसवंत यांच्या हस्ते. चला लवकर या, मान्यवरांनी पुढे या. रोख रक्कम 10,000 रुपये सचिन अण्णा मुळीक आणि विशाल बसवंत आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी अतुल रामचंद्र येवले आदित्य सेल्स अँड सर्व्हिसेस यांच्या वतीनं. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या शेतकरी पॉवर संघासाठी. या वर्षीच्या पर्वात नवीनच खेळलेला संघ परंतु चांगली कामगिरी आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलं. खूप खूप अभिनंदन संघाचं, संघ मालकांचं, कॅप्टन आणि आयकॉन सर्व खेळाडूंचं. यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 12,000 रुपये सौजन्य जगन्नाथ बाप्पू हेरकळ आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मान्य श्री सचिन लक्ष्मण येवले जिल्हा परिषद व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष यांच्या वतीनं देण्यात येणारे आणि उपविजेता ठरलेला श्रीराम वॉरियर्सचा संघ पैलवान तुषार चंद्रकांत जगताप, संघ मालक कॅप्टन विक्रम जगताप आणि आयकॉन प्लेअर आदित्य जाधव आणि सर्व खेळाडू सर्वांचं एकदा खूप खूप अभिनंदन. त्यांना विनंती करतो सर्वांनी आपलं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी समोर यायचंय. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जगन्नाथ बाप्पू हेरकळ रोख रक्कम 12,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मान्य सचिन लक्ष्मण येवले जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष यांच्या वतीनं देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचा आणि उपविजेता ठरलेला श्रीराम वॉरियर्सचा संघ. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. प्रत्येक सामना या संघाचा बघण्यासारखा होता. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी प्रत्येक खेळाडूने केली. विशेष कौतुक करायचं सार्थक हनुमंत जाधव, वय कमी परंतु आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी आणि शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या सामन्यापर्यंत आपल्या संघाला घेऊन आला. सर्वांचं अभिनंदन. संघ मालक तुषार चंद्रकांत जगताप, कॅप्टन विक्रम जगताप, आयकॉन प्लेअर आदित्य जाधव आणि इतर सर्व खेळाडूंचं खेळलेल्या खूप खूप अभिनंदन. त्या ठिकाणी रोख रक्कम देऊन त्यांचं सार्थक जाधव या खेळाडूलाच आपण जे मनोधैर्य वाढवत आहे सगळ्या मंचकावरील मान्यवरांना माहिती असावी की आत्ता 9वीमध्ये शिकत असलेला हा सार्थक जाधव या खेळाडूनं या संघाला फायनलपर्यंत नेण्याचं जे श्रेय आहे ते खऱ्या अर्थानं या सार्थक जाधवला जातं. या सार्थक जाधवला यात्रा कमिटीचे खजिनदार रणजित जगताप यांच्याकडून विशेष असं बक्षीस दिलं जातं. मी रणजित जगताप यांना विनंती करतो की आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन सार्थकला ते बक्षीस द्यावं. अतिशय उत्कृष्ट खेळलेला हा संघ मालक तुषार जगताप यांनी कष्टानं उभं केलेला हा संघ एकही सामना न हरता हा संघ फायनलपर्यंत पोहोचला. फायनलमध्ये थोडंसं त्यांना अपयश आलं परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलेला हा संघ या ठिकाणी फायनलमध्ये आला आणि उपविजेता झाला. त्यांचं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी की एकही सामना न हरता हा संघ फायनलमध्ये आलेला होता. आणि या संघाचा इयत्ता 9वीमध्ये शिकत असलेला सार्थक जाधव ह्या खेळाडूचं विशेष बक्षीस देऊन यात्रा कमिटीचे खजिनदार रणजित जगताप यांच्या हस्ते त्यांना सार्थक जाधव यांना विशेष असं बक्षीस दिलं जातंय. सार्थकनं पुढे यावं. सार्थक, जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. इयत्ता 9वीमध्ये शिकत असलेला हा खेळाडू श्रीराम संघाचा फायनलमध्ये पोहोचण्यापर्यंतच्या या सर्व मॅचेसमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी त्याच्याकडून झाली.
यानंतर प्रथम क्रमांक ज्या संघानं मिळवला आणि त्यांचं जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे त्याचं सौजन्य व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे कोण मान्यवर असतील त्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे. तसेच नियोजित यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं प्रथमतः या यात्रेच्या निमित्त या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना सन्मान चिन्ह देऊन गणेश या ठिकाणी गणेश शेरकळ त्या कंपनीच्या वतीनं हे स्वीकारतायत. आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस ज्या संघाला मिळतंय, खरं तर या संघाबद्दल थोडीशी माहिती. पाटील स्ट्रायकर या संघानं हा संघ सुद्धा अख्ख्या स्पर्धेमध्ये फक्त सुरुवातीच्या स्टेज ग्रुपमध्ये फक्त एक मॅच हारला, परंतु फायनलपर्यंत बाकीच्या सर्व मॅच या संघाने जिंकलेल्या आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या पाटील स्ट्रायकर्स या संघाकडून खेळलं गेलं आहे. मी त्या संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तसेच सर्व यात्रा कमिटी थोडासा बदल करतो मी या बक्षीस वितरणाच्या याच्यामध्ये. सर्व संघ मालक जी आत्ताची ही स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेतील सर्व संघ मालकांना विनंती आहे की या स्पर्धेसाठी आपण जे काम केलं त्याबद्दल या कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपल्या सर्वांना सन्मानित करण्यात येतं आहे. सर्वच्या सर्व 12 संघ मालकांना विनंती आहे की आपण प्रथमतः या ठिकाणी यायचं आहे. जे सर्व संघ मालक या ठिकाणी असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. संघमालक पॉवर हिटर संघमालक वैभव रवींद्र जगताप आणि दुसरे संघमालक कुमार हनुमंत जगताप यांना विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. दुसरा संघ न्यू बेगावस वॉरियर्स संघमालक आकाश वसंत जगताप यांना विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. तिसरा संघ आहे उत्कर्ष कन्स्ट्रक्शन्स संघमालक संदीप जाधव यांना विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. चौथा संघ आहे आर्या 11 संघमालक सचिन गायकवाड यांना विनंती आहे आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. पुढचा संघ आहे श्रीराम वॉरियर्स पैलवान तुषार चंद्रकांत जगताप संघमालक यांना विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. पुढचा संघ आहे शेतकरी पॉवर आणि या संघाचे संघमालक आहेत अविनाश भैया जगताप यांना विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. त्याच्यानंतर पुढचा संघ आहे न्यू स्टार वॉरियर्स अविनाश जगताप आणि विकास जगताप शेतकरी पॉवर संघाचे संघमालक दोघांनी यायचंय. पुढचा संघ आहे न्यू स्टार वॉरियर्स संघमालक न्यू स्टार वॉरियर्स संघाचे संघमालक जितेंद्र नाना येवले आणि उमेश जगताप यांना विनंती आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. पुढचा संघ आहे पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस संघमालक प्रवीण जयसिंग जगताप यांना विनंती आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. पुढचा संघ आहे रायबा वॉरियर्स संघमालक रामशेठ जाधव यांना विनंती आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. पुढचा संघ आहे श्रीराज जंबो 11 संघमालक श्रीराज अक्षय जगताप निखिल तानाजी जाधव यांना विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. पुढचा संघ आहे भैरवनाथ 11 संघमालक अभिजित अशोक जगताप यांना विनंती आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आणि त्याच्या पुढचा संघ आहे पाटील स्ट्रायकर्स संघमालक युवराज सुभाष जगताप पाटील श्रेयस बंटी पाटील यांना विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. नियोजित यात्रा कमिटीला विनंती आहे आपण पुढे यायचं. 1 नंबरचं बक्षीस देण्यासाठी 2026 यात्रा कमिटी आपण सर्वांनी या ठिकाणी पुढे येऊन आपण जे या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्याबद्दल प्रथमतः सर्व स्पर्धकांच्या वतीनं सर्व संघ मालकांच्या वतीनं आपणा सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो.
आणि आपल्याला धन्यवादही देतो की आपण इतक्या चांगल्या पद्धतीच्या नियोजनासाठी या स्पर्धेसाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल नियोजित यात्रा कमिटीचं सर्व खेळाडूंच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असं ज्यांनी समालोचन केलं नियोजन यात्रा कमिटीचे खजिनदार रणजित जगताप यांचं या विशेष सहकार्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. पूर्ण स्पर्धेचं ज्यांनी समालोचन केलं त्याबद्दल रणजित जगताप यांचंही या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर वरदराज राहुल जगताप यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाच्या संघासाठी 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय. तसंच 2 नंबरचा उपविजेता जो संघ आहे त्यांनाही या ठिकाणी वरदराज राहुल जगताप पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस उपविजेत्या संघाला या ठिकाणी दिलं जात आहे. मी विनंती करतो विजेत्या संघाला झाले की त्यांचंच घ्यायचं का? त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचं बक्षीस ज्या संघाला मिळालं ते पाटील स्ट्रायकर्स यांना विनंती आपण या ठिकाणी येऊन यात्रा कमिटीच्या वतीनं प्रथमतः वरदराज पाटील यांच्याकडून दिलं झालेलं बक्षीस दिलं जात आहे. विनंती आहे की आपण या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी यावं. 1 नंबर संघाचं बक्षीस त्यांच्या संघाचे संघमालक कॅप्टन यांनी या ठिकाणी ते बक्षीस घ्यावं. त्याचबरोबर उपविजेता संघ विक्रम जगताप, उपविजेता संघासाठी विक्रम जगताप त्यांचे सर्व खेळाडू या ठिकाणी यायचं आहे. ज्यांनी उपविजेतेपद पटकावलं त्या संघाचं या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाटील स्ट्रायकर्स या संघाला या ठिकाणी देण्यात येतं आहे यात्रा कमिटीच्या वतीनं. संघाने या ठिकाणी येऊन आपलं बक्षीस घ्यायचं आहे. यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांना प्रथमतः मेडल दिली जातील. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी त्यांना एक बक्षीस देण्याचं राहून गेलंय. शिस्तप्रिय संघ म्हणून न्यू बॅग हाऊस या संघाला या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे. कृपया त्यांचे कॅप्टन असतील संघ मालक असतील त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. न्यू बॅग हाऊस या संघाचे प्रतिनिधी कॅप्टन संघ मालक यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यांना शिस्तप्रिय संघ म्हणून या ठिकाणी बक्षीस दिलं जात आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे पाटील स्ट्रायकर्स यांना. अतिशय उच्च प्रतीचा खेळ या ठिकाणी त्यांनी खेळून दाखवला. एक मॅच सोडली तर संपूर्ण मॅच त्यांनी अख्ख्या स्पर्धेमध्ये त्यांच्या जिंकल्या आणि हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी त्यांच्या या खेळाप्रती असलेल्या उच्च प्रतीच्या खेळाला आणि या सर्व खेळाडूंना या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे. तसेच
या 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 स्पर्धेसाठी ज्यांचं खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य लाभलं, मंडप असेल, लाईट असेल, लाऊडस्पीकर असेल, या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यांनी हे सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं ते शंकर जाधव यांनाही या ठिकाणी कमिटीच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। मी संघ व्यवस्थापन कमिटीला विनंती करतो की शंकर आबांना त्या ठिकाणी या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही या ठिकाणी गौरव करण्यात यावा। संघ व्यवस्थापन कमिटीला विनंती आहे की तुम्ही त्यांचाही या ठिकाणी सन्मान करावा। शिस्तप्रिय संघ म्हणून न्यू बॅग हाऊस या संघाला शिस्तप्रिय संघ म्हणून त्या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। न्यू बॅग हाऊस यांना शिस्तप्रिय संघ म्हणून या ठिकाणी उत्कर्ष कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सतीशजी जाधव यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला गेलाय। यानंतर कमिटीला विनंती आहे की शंकर जाधव तात्या त्यांचाही या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। आबा पुढे या तुम्ही। कमिटीला विनंती आहे, रोहित आपण जे समालोचन ऐकलं आणि नाही दिला या ठिकाणी शंकर जाधव यांचाही या ठिकाणी संघ कमिटीच्या वतीनं या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी गणेश मोरे यांचं अतिशय मोलाचं योगदान राहिलंय। या ग्राउंडवरील जे कलर काम होतं, पिच आखणं असेल, बाउंड्री आखणं असेल, या सर्वाचं काम त्यांनी स्वतःहून या ठिकाणी केलं। त्याबद्दल गणेश मोरे कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांनाही या ठिकाणी संपूर्ण संघ कमिटीच्या वतीनं या स्पर्धेच्या कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त केले जात आहेत। त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। गणेश मोरे यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी या ग्राउंडची आखणी असेल, पिचची आखणी असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट केले। त्याचबरोबर समीर कळंबे त्यांचंही या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे। त्याबद्दल समीर कळंबे यांचंही या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं योगदान या ठिकाणी लाभलं, त्याबद्दल त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन यासाठी त्यांना गौरवण्यात येत आहे। शेंदुर्दने प्रीमियर लीग 2026 याचं हे दुसरं पर्व आणि हे दुसरं पर्व आयोजक श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब शेंदुर्दने यांच्या वतीनं जे करण्यात आलं, त्यांची संपूर्ण कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं सर्व 12च्या 12 संघमालकांचं, कमिटीचं, या सर्व ग्रामस्थांचं आणि नियोजित यात्रा कमिटीनं जे सहकार्य केलं त्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर आज पौर्णिमेचा दिवस असल्यामुळं थोड्याच वेळामध्ये पालखी निघणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आचारसंहितेमुळं आपल्याला हे कार्यक्रम लवकर उरकायचे आहेत, जास्त वेळ करता येणार नाही। भैरवनाथाच्या देवळामध्ये सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी पालखीचं नियोजन करतायत। पालखी काढण्याच्या तयारीमध्ये आपल्या सर्वांना विनंती आहे
की आपण सर्वांनी त्या ठिकाणी पालखीला उपस्थित राहून आपल्या यात्रेच्या पुढच्या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पार पाडायची आहे. यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण भैरवनाथाच्या देवळामध्ये ताबडतोब यायचं आहे. यात्रा कमिटीचे सर्व सदस्य आपणाला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी भैरवनाथाच्या देवळामध्ये आपण सर्व